आणि आपली सर्व लहान मुलं देवा गणपती बाप्पा गणपती बाप्पा. गड कार्लागड जिथे आपण जातो आपल्या आईला भेटायला. खूप सुंदर असं गड बनवलेलं आहे. बघा देवीचं मंदिर साकारलेलं आहे आणि या साईडला हे आपल्या एकविरायचं देऊळ. नमस्कार मंडळी, परत एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आणि तुम्हा सर्वांना होलीच्या खूप खूप शुभेच्छा. होली येणार आहे येत्या 2-3 तारखेला आणि खूप जल्लोष आणि उत्साहाने तयारी सर्व इकडे चालू आहे. जेवढे पण आपल्या गाव ठिकाणी एरिया आहेत, गावातली मंडळी त्यांचे स्टेटस आणि व्हिडिओज बघतोय ना मी, एवढी मजा येते आहे ना. आणि आज आपण आलो आहे ठाणे कोपरीमध्ये. या गावात म्हणजे एक परंपरा आहे, एक गाव एक होली, म्हणजे संपूर्ण गावाची एकच होळी मनवतात. आणि तिथे आज कार्यक्रम असणार आहे एक आगळ्या वेगळ्या रूपामध्ये. आणि तो कार्यक्रम कसा असणार आहे, काय असणार ते सर्व आपण बघूया. आलो आहे आणि आज आपल्याला सॅमीसुद्धा जॉईंट होणार आहे तिथे. आणि कार्यक्रममध्ये काय काय असणार ते सर्व आपण तिथे गेल्याच्या नंतर बघूया. कार्यक्रमाची सुरुवात झालेली ॲक्च्युली दुपारपासून तो कार्यक्रम होता, पण आपण संध्याकाळी आलो आणि त्याच्यानंतर पुढे काय बघायला भेटतं ते सर्व आपण बघूया. तर चला आपण जाऊया आता डायरेक्ट ग्राउंडमध्ये आणि त्या ग्राउंडमध्ये काय बघायला भेटेल ते सर्व बघूया. आलोय आपण कोपरी गावामध्ये आणि जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं, एक गाव एक होली आणि समोर मंच आहे, खूप मोठा मंच आणि असं बक्षीस पाहू शकता तुम्ही किती मोठे बक्षीस. जाऊ द्या इकडे पहिलं आपले मंडळी लोक आलेले आहेत आणि त्या साईडला वहिनीला पण भेटूया इकडे या साईडला गावच्या असलेल्या बरं का. आणि अर्थातच दिव्याच्या स्थानिक नगरसेविका असलेल्या म्हणजे आपल्या दिव्यामध्ये नगरसेविका आहेत निवडून आलेले पाटील मॅडम. आणि अर्थात आपण जोरदार स्वागत करू आपल्या स्थानिक कार्य सम्राट आदरणीय नगरसेविका म्हणजे आमच्या मालतीताई पाटील मॅडम यांचं देखील पात्र इथे आगमन झालेलं आहे. सन्मान्य आमच्या मालतीताई पाटील मॅडम, प्लीज आपण पण या मंचावरती यायचं. सत्कार समारंभ गावातली मंडळी पाहू शकता, पाहू शकता एक गाव एक होली या साईडला सर्व. या साईडला महिला मंडळ पुढे बसलेले आणि ठीक त्यांच्या मागे पुरुष मंडळी बसलेले. आणि आज डान्स कॉम्पिटिशन असणार, त्यानंतर नाटक वगैरे असणार. कसं असणार आहे काय असणार सर्व बघूया. आणि होळी सजवून ठेवलेली आहे, जेव्हा होळी जाळतील नक्की ते पण आपण बघूया. आणि त्या होलीवर काहीतरी एक स्लोगन आहे, मेसेज आहे, ते तुम्हाला दाखवतो त्या साईडून जाऊन. या साईडला बघा सर्व आपण आज कव्हर करूया जेवढं पण आजचा काय कार्यक्रम असणार. मंडळी समोर पाहू शकता तुम्ही होली जी थोड्या वेळात सजवणार आणि इथून हे होली जळवणार आहे पूर्ण. म्हणजे आपण जे आपली परंपरा ते काढणार तर त्याचे पहिला मी तुम्हाला दाखवतो. या साईडला इथं मेसेजेस लिहिलेत, दारिद्र्य, अहंकार, त्या साईडला निराशा, आलस, क्रोध, पैशाचा गर्व, हे सर्व अशी जे आयुष्यामध्ये लोकांच्या पाठीमागे निराशा असते. परत काही लोकांना जे डोक्यात क्रोध असतं, आलस असतं, अहंकार असतं आणि काही दरिद्र असतं, ते सर्व निघून जायला पाहिजे. म्हणजे आगीमध्ये बोलतो ना आपण, जळून जायला पाहिजे. ते खूप छानसा मेसेज दिलेला आहे, मस्त दिलेला आहे. आणि मला इकडे खूप भारी वाटतं येऊन, कारण की या साईडला पण पूर्ण ग्रामस्थ मंडळी बसलेली आहे, या साईडला पण ग्रामस्थ मंडळी बसलेली आहे. आणि समोर चालू आहे लकी ड्रॉचा कार्यक्रम, ज्या लकी ड्रॉ मध्ये स्वाती गुरु म्हणून नाव आलेलं आहे. बघूया कोणाचं नाव आलं. ताईंचं नाव आलेलं आहे, या ताईंचं नाव आलेलं आहे.
मंडळी, तुम्हाला माहिती आहे आपण जेव्हा सुरुवात करतो कुठल्याही कार्यक्रमाची तेव्हा आपले बाप्पाचा नमन करून आपण त्या कार्यक्रमाला पुढे चालतो आणि त्या कार्यक्रमाची सुरुवात करतोच, म्हणजेच गणपती बाप्पा. आणि आता या एक गाव एक होलीमध्ये गाणे गणपती बाप्पांचा गाणी वाजणार आहे, डान्स होणार आहे, मग त्याच्यानंतर पुढचे सर्व कार्यक्रम चालू होणार आहे. कोरिओग्राफर या साईडला हे कोरिओग्राफर आहेत. आणि सर्वात सुंदर ऍक्टिंग आपला गणपती बाप्पा करतात आहे. गणपती बाप्पा, गणपती बाप्पा. खूप छानशी ऍक्टिंग केलेली. ऍक्च्युली गणपती बाप्पाचा त्यांनी मुखवटा घातलेला आहे ना, त्याला दिसत नाहीये त्या बाळाला, त्याच्यामुळं थोडंसं जरा दडबड झालेली आहे. पण असू द्या, लहान मुलं आहेत आणि लहान मुलं तुम्हाला माहिती आहे देवाघरची फुलं. खूप छान ॲक्ट झालेला आहे, मस्त वाटला बघून. चला मंडळी, या साईडला यांचा डान्स होता लहान मुलं. दिदी नाव काय तुझं? ओवी. हा, हे बघा यांचा सर्वांचा डान्स होता, या साईडला पाहू शकता. आणि जे आता मगाशी आपण जे व्हिडिओमध्ये बघितलं गणपती बाप्पाचं गाणे, हे बघा या साईडला यांचा बॅग पाहू शकता तुम्ही. हे आणि प्रत्येकाला एक गाव एक होली या परंपरे इथं कोणाकडून दिलेल्या सप्रम भेटीसुद्धा आहे आणि छान ते प्रत्येकाला इथं गिफ्ट केलेलं आहे. आणि इकडं जे ज्यांचा डान्स कॉम्पिटिशन होता, मस्त नाचलेले आहेत. एक उत्साह आहे, गावाची शान आहे, होली आहे आणि सर्व इथं नटून टटून प्रत्येकजण ज्यांचा जो गाणी आहे डान्स सर्व पार्टिसिपेट करतात. त्यांना ते बघायला किती भारी वाटते ते सर्व. आणि आता कुठलं गाणे असणार नेक्स्ट डे सुद्धा आपण बघूया. मंडळी, अजून एक गाणी. हॅलो, कुठे आहे तू? मंडळी, कॉन्सेप्ट म्हणजे कोपरी गावाची काय स्टोरी आहे, त्या कोपरी गावची स्टोरी सांगतात. आणि काय येऊ तू सांग मला. मी इथे कोणत्या तरी आई चिखलादेवी गावदेवी मंदिराजवळ आली आहे चालत. अच्छा, आपल्या आईच्या मंदिराजवळच उभी आहेस का तू? ठीक आहे, आईनच 2 मिनिटात तुला घेवाला. ये क्या है? चालत आलायस? गाडी कुठे आहे तुझी? अगं ती गाडी ना, ते आपल्या काकाच्या पोरीचा साखरपुडा होता ना, तिला एंट्रीला पाहिजे होती, तय दिली आहे. तिचे यो गाणं ना तिच्या साखरपुड्याला लावायचा आहे, आता नाही. येऊ दे, चल आपण रिक्षा बघू. अरे यार, तू का डोक्यावर पडलाय काय? इथे मला एक भी रिक्षा नाही मिळत, इसलिए मी तुला मला घ्यायला बोलवलं आणि तू परत मला रिक्षा पकडायचं बोलतोय. अगं शोधला तर ना देव पण भेटतो. ही रिक्षा काय आहे? चल
चला चला, हरिओम हरिओम. 15 रुपये सीट. हरिओम हरिओम नगर. हरिओम बाया. अरे तू बस साईडला. काका हरिओम नगरला येणार? हा बसा भाऊ. अरे हे काय, आपण तर कोपरी गावात चाललेलो ना, मग हे हरिओम नगर कुठून आलं मध्येच? सांगतो. कोपरी गाव यो ठाण्याच्या एका कोपऱ्यात बसलाय म्हणून त्याला नाव पडला कोपरी गाव. पण फक्त कोपऱ्यात बसलेला गाव नाही, तर ठाण्याची सुरुवात पण आणशीच होते न शेवट पण आहेच होते. आणि कोपरी पासूनच मुंबईची सुरुवात होते. बस बस काका, इथे साईडला गेटवर थांबा. तुला ते चायनीजचं दुकान दिसतंय? हो ते हरिओम नगर म्हणजेच मुंबई मधून येतो. हो. आणि तुला तो मटणाचं दुकान दिसतोय, तो आपल्या ठाण्यामध्ये येतो. अच्छा, ओके. म्हणजे असा एक पाय आहे टाकला की मुंबई आणि एक पाय तळे टाकला की ठाणा. असं तळ्यात मळ्यात, तळ्यात मळ्यात, ठाण्यात मुंबई, ठाण्यात मुंबई. रुक रुक रुक, हे काय चाललंय तुझं? आणि एक मिनिट, मला सांग, तुला एवढी काय आवड आहे तुझ्या गावाची? आता क सांगू तुला, आमच्या गावात सगळे आम्ही आगरी पोलीस लोक येतो. सगळे आमचेच नातेवाईक ना, सगळं आमचंच कुटुंब आहे. जसे बाकीची लोक व्यवसाय धंद्यासाठी शहरात येतात, तशी आमची लोक काही गेली नाही. इथेच त्यांनी त्यांचा व्यवसाय धंदा सुरू केला. तो म्हणजे शेती करायचा, भाजी विकायचा, ना मच्छी पकडून मच्छी विकायचा धंदा. आणि मग कवरा पण केला तरी यो गाव त्या माझ्या मनांची सुटत नाही. बिल्डिंग्स आणि बिल्डिंग्स. आता क बोलू, गेले ते दिवस न राहिल्या त्या आठवणी, न विकल्या त्या जमिनी, न नुसत्या राहिल्या त्या गंठणी. मतलब पहिला आमच्या गावात जाम अशी मोकळी जमीन होती. सगळ्यांची अशी मोठी मोठी पण बारकी बारकी घरं होती. व्हॉट इज मोठी मोठी आणि बारकी बारकी? म्हणजे नक्की मोठी की बारकी? अरे म्हणजे पहिला अशी लोक एकाच घरात राहायची. मग अशी मोठी घरं असायची पण बिल्डिंग सारखी उंच नाही, वरती कौलं आणि पत्रा लावलेली अशी बारकी बारकी. फेर काय झाला? मग काय आमचे गावान लोढा वगैरे नाही हाका आला, आणि तो आम्ही येऊन बी नाही देणार आमच्या गावान. मग तो लोढा असो, हिरानंदानी असो, किंवा तो सरकारचा क्लस्टर असो, तो आम्ही त्यांच्या मस्टरवरतीच ठेवू. फक्त गावान येऊ देवाचो नाही. कारण आम्ही जरी आता एकत्र एका घरात राहत नसलो तरी आमच्या गावाची एकी जाम आहे. हे बाहेरचे बिल्डर येतील आणि आम्हाला औशी खोली देऊन आम्हाला चांदपणा शिकवतील. नाही नाही, आमच्या गावांची भूमिपत्र आमचा गाव घडव पण शकतान, वारव पण. चांदपणा करतो.
इतिहास सांगता. आता तुला भविष्य सांगू? वाव, तुला भविष्य पण सांगता येतं? सांग सांग बघू. हो, दे तुझा हात दे बघू. माझं तर ठरलंय बाबा आधीच. हे बघ, दुसऱ्या कोणाचा तरी हात माग तू आता. अगे भवाने, लगीन करायला ना माग तुझा हात, भविष्य बघायला मागतो. अच्छा अच्छा, सॉरी. टेक टेक. ए जॉलीकॉट, ई, तू हे असं जॉली जॉली खेळत राहतोस ना, म्हणून तुझ्या आयुष्यात अजून कोणती डॉली नाही येत आहे. ठीक आहे, येईल ती मला भविष्यात. आता जरा आपले गावचे भविष्यावर बोलू. तुला ते मागे उभी आण ती पोरं दिसतात? अच्छा, ते तिथे गर्दी करून उभे आहेत ते? हा, तीच ती आपल्या गावांची गावदेवी चिखलादेवी गोविंदा पथकाची पोरहान. ह्यांनी आतापर्यंत 8 थर लावायचा उपक्रम केलाय आणि या वर्षी हे लोक 9 थर लावतील. यो यांचा भविष्य आहे. मग पोरांनो, लावणार ना कडक 9 थर? आणि ही पोरं नुसतं दहीहंडीलाच खांद्याला खांदा लावून उभी नसतात, तर गावातल्या प्रत्येक सणाला, कार्यक्रमाला, प्रत्येकाचे सुखदुःखान ही पोरं नेहमी एकमेकांना धीर देण्यासाठी न गावाची कामं करण्यासाठी कायम उभी असतात. क्या बात कर रहा है, इतकी भारी आहे ती पोरं. ए, त्यांना अजून एक काम सांगशील का? काय ते? त्यांना आता 9 थर लावायला सांगशील का? औरा मारीन ना तुला. तुला काय खावाचं काम वाटला का 9 थर लावायचं म्हणजे? ही आपली पोरं महिनाभर सराव करतात, तवा काही जाऊन ती थरावर थर लागतात. आणि ह्यासाठी सगळ्यात महत्वाचा लागतो तो म्हणजे कळशीत कळशी. व्हॉट इज कळशीत कळशी? कळशीत कळशी मॅन, द सातत्य. कन्सिस्टन्सी बोलायचंय का तुला? हा, तेच ते का असतं ते तुमचा. ओ गॉड. आता मी तुला काय बोलत आहे, चल तुला आता दाखवतो. साईडला केतन दादा पण आलेले आहेत, तिथे बसलेले आहेत केतन दादा आणि सॅमी आहे तिथं, अक्षय, सर्व मंडळी बसलेली आहे त्या साईडला आणि कार्यक्रम खूप भारी चालू आहे मस्तपैकी. अरे फिके कणाची आम्हाला हाय. आहे तरी कोण? मी जेव्हापासून इथे आली आहे तपसे मी हेच नाव बघते सगळीकडे. आई चिखलादेवी मंदिर, आई चिखलादेवी मार्ग, आई चिखलादेवी मित्र आणि महिला मंडळ आणि आई चिखलादेवी गोविंदा पथक. अगं, तुला भविष्य सांगणारे जाम भेटतील, पण भविष्य बदलण्याची ताकद जी पुरवते ती म्हणजे आमची चिखलादेवी. पण चिखलादेवी हे नाव कसं पडलं? चिखल म्हणजे वल्ली माती आणि असं म्हणतात की देवीची स्वयंभू मूर्ती चिखलातूनच सापडली, म्हणून नाव पडला चिखलादेवी. पण एक्झॅक्टली मूर्ती सापडली कशी? खूप वर्षांपूर्वी कोपरी यो शेतीप्रधान छोटासा गाव होता. एके दिवशी एका शेतकऱ्याच्या नांगराला चिखलाखाली दगड लागला. त्याने माती बाजूला केली, तेव्हा त्याला देवीची दिव्य मूर्ती सापडली. और फिर? मग त्याच रात्री गावातील ज्येष्ठ मंडळींना स्वप्न पडला की देवीने स्वतःला त्या ठिकाणी स्थापित करून ग्रामरक्षिका म्हणून पूजा करायचा संकेत दिला. मग त्या ठिकाणी आईचा छोटासा मंदिर उभारला आणि तोच आज मोठ्या मंदिरात रूपांतरित झाला आहे. बघितली का मग आमची गावाची पालखी? हो यार, खूपच भारी. सगळे लोक किती एक्साइटमेंट मध्ये येतात पालखीला. खूप छान वाटलं बघून.
टाळ मृदुंगाचा आवाज आहे आणि इथे कीर्तन चालू आहे. कीर्तन म्हणजे इथे विठ्ठलाचं पण मंदिर आहे का? हो. आणि मग ह्या मंदिराच्या मागची स्टोरी काय आहे? अगं, जाम वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एकदा आपल्या गावात एक वृद्ध जोडपं आलतं आणि त्यांनी सांगितलं की आम्ही पंढरपुराहून इथेच राहायला आलो आहे. हे ऐकून गावभर आनंद पसरला. पण दुसऱ्याच दिवशी ते जोडपं दिसेनासं झालं आणि त्यांना शोधताना गावकऱ्यांना तिथे विठ्ठल रखुमाईची मूर्ती सापडली. आणि तेव्हा लोकांना कळलं की हे साधारण जोडपं नव्हतं, साक्षात विठ्ठल रखुमाईच होते. आणि मग तिथेच गावकऱ्यांनी विठ्ठल रखुमाईचं मंदिर उभारलं आणि दरवर्षी इथे माघ महिन्यात सप्ताह भरतो. कुठून कुठून लोक येतात, भजन कीर्तन करतात आणि महाप्रसादाचा लाभ घेतात. चल, तुला हिची एक झलक दाखव. किती छान कीर्तन झालं ना. आणि स्पेशली ती एक लाईन, एकल्या विठुरायाला हा संसार पेलना, अजूनही माझ्या कानात घुमते. हो, आणि बघ ना, जसं विठुराया एकटा संसार करू शकत नाही, त्याला रखुमाईची साथ आवश्यक आहे. तसंच स्त्रीशिवाय आपलं जीवन, कुटुंब, समाज सगळंच अपूर्ण आहे. एकदम बरोबर. आई, बहीण, पत्नी, मुलगी, प्रत्येक रूपात स्त्री या जीवनाला अर्थ देते. हो, आणि म्हणूनच प्रत्येक मुलीला जन्म घेवायचा हक्क आहे. आणि लोकनेते दिवा पाटील यांनी लोकांना हेच पटवून दिलं. बेटी वाचवा म्हणजे भविष्य वाचवा. आणि त्यांनी लिंग निदान चाचणी थांबवण्यासाठी जी आंदोलने केली, त्यामुळे कितीतरी प्रमाणात स्त्री भ्रूण हत्या कमी झाली. खरंच, आजही काही ठिकाणी मुलगी नको, वंशाला दिवाच पाहिजे अशी मानसिकता आहे. हो, पण तरीही आज दिवा पाटीलांचे विचार लोकांना जागरूक करतात. आणि फक्त लिंग निदानाविरुद्धच नाही, तर शिक्षण, आरोग्य आणि समाज जागृतीसाठी त्यांनी खूप कामे केली. आणि गणपतीचं गाणे होतं आमचा, आणि त्या गणपतीचं गाणे म्हणजे दिवा पाटलांच्या गाण्याचा त्या नावावरती गाणे होतं आणि त्याच्यामधली जी म्युझिक आहे
एक नंबर केला. पूर्ण कॉन्सर्ट पाहू शकता, एक नंबर होता. आणि गावची परंपरा, गावची इतिहास, गावचा भविष्य सर्व सुंदर सादर केलेलं आहे. खूप भारी वाटलं आहे बघून. आणि आता पुढे बघूया आपण काय बघायला अजून भेटतंय. बरोबर, खूपच भारी होतं. चला मंडळी, आता थोड्याच वेळात होली जी सजवायला घेणार आहेत, म्हणजे होळिका दहन करणार आहेत, जाळणार आहेत, या साईडला पाहू शकता तुम्ही. आणि थोड्याच वेळा बघा इथे सर्व जेवढे संपूर्ण गावकरी मंडळी आहेत छोटे छोटे लाकडा वगैरे घेऊन येतात आणि होळी सजवणार. आणि मग थोड्याच वेळा होळिका पेटवणार आहे आणि तुम्हाला पाहायला मिळणार आहे एक गाव एक होळी. तर मंडळी पाहू शकता, आपली जी परंपरा आहे, आपण कुठलाही काम करताना आरती ओवाळतो आणि आपली सर्व लहान मुलं देवाघरची फुलं पाहू शकता तुम्ही आरती ओवाळतात आणि किती हॅपी आहे की त्यांना तो मान मिळतोय, गावातला मान. आणि खूप भारी, कारण की हे डान्समध्ये सर्वांनी पार्टिसिपेट केलेला होता. एवढे पाहू शकता. आणि बारके बारके चिमुकली आणि इथं काही लोक आहेत त्यांना डायरेक्शन देतात हे कसं आरती ओवाळायची, काय करायचं सर्व. फोटोच काढतोय. आणि लक्षात घ्यायचं, तुम्हाला मी मार्ग सांगतोय बघा. एक तर हा मार्ग आहे आणि एक मंडळी, या साईडला तुम्हाला एकविराईचा डोंगर, बाजूला एक लेणी बघायला भेटते. खूप सुंदर असं साकारलेली आहे. गावातली मुलगी आहे, त्या लहान मुलींनी सावलीच्या मुलींनी हा मंदिर एकविराईचा गड, कारला गड, जिथे आपण जातो आपल्या आईला भेटायला. खूप सुंदर असं गड बनवलेलं आहे. हे बघा, हे लेण्या आणि बाजूला आपल्या आईचा मंदिर, हा कलश खूपच भारी बनवलं तुम्ही पाहू शकता. आणि जेव्हा आपण पालखीला जातो येत्या 25 मार्चला जी आपल्याला पालखी बघायला भेटणार आहे. आणि या दीदी नाव काय तुझं? ओके, आरोही पाटील. ओके, खूप छानसा सुंदरसा केलेला आहे. आणि किती 6वीला आहेस ना तू? हो, मस्त, एक नंबर, खूप भारी बनवलं, खूप भारी बनवलं. आणि या साईडला गावातलं हे गावदेवीचं मंदिर आहे ना, हे गावदेवीचं मंदिर या दीदीने बनवलेलं आहे. खूपच भारी बघा, गावदेवीचं मंदिर साकारलेलं आहे. आणि या साईडला हे आपलं एकविराईचं देऊळ, खूपच भारी. आणि चिखला देवीचं मंदिर म्हणजे गावदेवीचं मंदिर हुबहू बनवलेलं आहे, खूप छानसा. आणि दीदी तुला बेस्ट ऑफ लक फ्युचरसाठी. एवढं छान छान बनवतेस तू, खरोखर भारी. बरोबर ना, एकदम हुबहू बरोबर, मस्त मस्त एकदम. आणि आता घेतात हे होळी पेटवण्यासाठी घेतात आहे बघा, तुम्ही पाहू शकता. चला मंडळी, आता होळी पेटवतात आहे या साईडला पाहू शकता. आणि इकडे गावातली सर्व मंडळी रिक्षा आहे आणि गावातली सर्व मंडळी आहेत या साईडला किती उत्साहामध्ये नाचतात हे इकडे पाहू शकता तुम्ही. होळी पेटवलेली आहे हे बघा, सर्व मंडळी, महिला मंडळ, आई चिखलादेवी महिला मंडळ, खूपच भारी. एक गाव एक होळी. एक
होळी पेटवणार ना
चला मंडळी, पूर्णपणे जेवढा होलीचा कार्यक्रम होता सर्व आपण आवरलेला आहे आणि दीक्षाच्या घरी गेलो. दीक्षाच्या घरी जाऊन मस्त जेवलो. तो तेवढा व्लॉग दाखवता नाही आला. आणि आता आपण आलोय गावकरी मंडळी यांच्या घरी. हे बघा इकडे चालू आहे यांची रिहर्सल. इथे रील बनवतात हे बघा. इथं चालू आहे यांची रीलची प्रॅक्टिस. गावकरी मंडळी रोज टाकतात. होली येईपर्यंत काय थांबणार नाहीत ही लोक सर्व. बघा इकडे पाहू शकता. आणि खूप छानसं इथं देऊळ बनवलेलं आहे. आईचा फोटो आणि ते साईडला मंदिर खूप छान. आणि इथे बघा डान्स बघा. सही आहे. चला आरामात. बाय बाय. चला बाय बाय. चला नाही. चला मंडळी, गावाच्या बाहेर निघालोय आणि आता चाललोय घरी. कारण की आपण आलेलो होतो दिव्यावरून यायला ठाण्याला. मला एक 14 मिनटं लागतात ट्रेननी, 14 ते 16 मिनटं. आणि जर गाडीने येणार कोपरीला तर 1.25 तास लागणार. सो आपण ट्रेनला आलेलो आणि आता चाललो आहे घरी. आणि आजचा कार्यक्रम खूप जबराट झाला आणि खूप मजा आली. काहीतरी नवीन बघायला भेटलं. आणि सर्वात प्रथम म्हणजे बोलायला गेलं की एक गाव एक होळी हे सर्वात उत्तम उदाहरण होतं या कोपरी ठाणे कोपरी गावाचा. कारण की येणारे काळामध्ये जेव्हा आपला स्मार्ट गाव एक स्मार्ट सिटी होईल तेव्हा गाव राहायला पाहिजे. आणि म्हणून एक गाव एक होली ही प्रत्येक गावा ठिकाणी केली तरी काय म्हणजे प्रॉब्लेम नाहीच आहे मला असं वाटतं. कारण की आज मी बघितलं ना संपूर्ण गाव होता त्यांचा एकत्र. आणि जो कार्यक्रम राबवला ना एक नंबर. खूप मजा आली. आणि आमच्यासोबत आता घरी चाललो आहे आम्ही इकडे श्याम सर आणि आमचे दादा म्हणजे श्रावण दादा. आणि चाललो आम्ही आता सोबत. मस्त खूप एन्जॉय केला नाही का दादा? खूप मजा केली आम्ही. एवढी मजा केलेली आहे ना, जाम मजा केली आम्ही. आणि आता आम्ही निघतोय. थोडीशी रिक्षाची वाट बघतोय. त्या आला का चला आपण निघूया मग आता नाही का. तर चलो, व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला माहितीच आहे कमेंटमध्ये कसं वाटलं कमेंट करा. आणि चला, जय हिंद, जय महाराष्ट्र, राधे राधे.